भाषण द्यायला नाही बोलवलं मला काम आज आमच्या आर्टवर्कची तिसरी रात्र आहे. आता तुम्ही बघू शकता 4:30 झालेले आहे. आम्ही आता चाय काय 2 घंटे थांबायचे. माझी जाऊबाई आहे इकडे दाखवा. ती मला गुणाची हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. खूप दिवसानंतर व्हिडिओ येतं. ऍक्च्युली ब्लॉगची सुरुवात आज नाही होते, ब्लॉगची सुरुवात काल झाली होती. फ्लॅशबॅक बघायचा, चला फ्लॅशबॅक मध्ये अभी मजा आएगा ना भिडो. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी सुशील गायकवाड. मी आदित्य ढवळे. मी सीमा जाधव. मी निशा पवार. मी वैशाली बोर्डे. शिवानी नाव सांग. शिवानी नाव सांग. शिवानी शिवन नाव सांग. शिवन नाव सांग. तर हा व्हिडिओ खूप दिवसानंतर येतोय. ही व्हिडिओचं कारण खूप वेगळं आहे. हा, हिच्या पोजेस झाल्या का एकदम द्यायचे असून देऊन टाक. तर मित्रांनो, आम्ही समजा मागच्या 14 एप्रिलला आम्ही एक खूप असं उत्कृष्ट असं थ्रेड आर्ट केलं होतं बाबासाहेबांचं. ते बघितलं का? हा, मग इथं क्लिप टाकून देतो, थोडस कट करून क्लिप टाकून देतो. थ्रेड आर्टची क्लिप तुम्ही बघितलं का? हा, या क्लिपानुसार आम्ही बनवलं होतं 20 हात दोऱ्याने बाबासाहेबांचं थ्रेड आर्ट केलं होतं. ते तुम्ही बघितलं आता जसं व्हिडिओ मध्ये. तर पुढचं ताई सांगतील तुम्हाला. त्यावेळेस आम्ही क्युलिंगचं बनवतोय. नाही, ते सांगू नका. ते असं शेवटीला किंवा पोस्टर मध्ये दिसून दे जे बी आपण बनवतोय ते. तर ऐका ना, ह्यावेळेस आहे का सस्पेन्स एवढा छान आहे. तुम्हाला माहिती आहे का कोण येणार आहे? कोण येणार आहे सगळं? आम्ही हा, ती येणार सस्पेन्स खूप बनवून ठेवलं होतं. व्हिडिओ व्हायरल झाल्यास तुमच्यापर्यंत पोहोचले बी असेल ना. हा, मग 100%. हा, असं ते मेहनती बघा, किती मेहनती आहे. अर्धे जण इथं आहे, हे इथं आहे. आम्ही बसेल ब्लॉग निकालो, ऐश करो बस. नाही, असं नाही. आता खूप मोठं काम केलंय आमच्या हातात. आम्ही जस्ट काम केले आणि मग बसलो इथे. नुसतं बसलेलेच आहे. हा, हे ताईचा 2 शब्द. हा ताई, आई सांगा. काही काम नाही करत, नुसतं बसलेले तुम्ही. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. ही क्लिप डिलीट मारू आपण. या फॉर जाऊ नये. A few moments later. जय भीम छत्रपती संभाजीनगरकर. जय भीम. तर आपण आज जमलोय टीव्ही सेंटर चौकात पुन्हा एकदा. भाषण द्यायला नाही बोलवलं. मला काम इतर इकडे दाखव थोडंसं. मजा नहीं आ रहा है. भेटलं कंटेंट. ते आम्ही हे बनवतोय इथे बघा. काय तुमच्या हातात? क्युलिंग बनवतोय हे आणि त्याची डिझाइन बनवतोय. स्पेलिंग सांगा क्युलिंग. ती स्पेलिंग नाही मी सांगणार आहे, तो जास्तच बोलतोय. फार्मसी करतात मग. आम्ही काय बनवतोय? क्युलिंग बनवतोय. ही माझी जाऊबाई आहे इकडे दाखवा. ती मला गुणाची. नेहमी असते. गुणाची ग माय. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर जसं की आपण आता फ्लॅशबॅक पाहिलंय, फ्लॅशबॅक नुसार जर आता खूप चांगलं वाटते. पण आता टाइम जर पाहायचं म्हणलं, टाइम किती झाला माहितीये का? मोबाईल कुठे? तर आता टाइम झालाय. आज दिनांक 11 तारीख 3:46 झालेले आहेत. म्हणजे 3:45 झाले. आज रात्रभर काम चालू आहे. जसं की बघू शकतो 12 तारखेला आमची ओपनिंग आहे. काम सगळं चालू आहे बघा. सगळे ज्याच्या त्याच्या कामात लागेल. हे पेपर्स पूर्ण कटिंग. हे आमचे माणसं, हे पुढारी लोक आहे आमचे. तर आता हे 3:45 झाले. 3:45 म्हणजे आज रात्रभर काम चालूच आहे. उद्या पण काम चालणार आहे. हे बघा आमची सासूबाई. सासूबाई ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काम नाही तुला काही. आज आमच्या आर्टवर्कची तिसरी रात्र आहे. आता तुम्ही बघू शकता 4:30 झालेले आहे. आम्ही आता चाय पिली आणि आता तुम्ही इकडे बघू शकता सगळे काम करत आहे. सगळे कोण काम? मनीष बघा काय करतोय. मनीष मी बघतोय नारुतो उझुमाकी. आणि हा साईन ज्याने प्रोजेक्ट हे केला, पण तो आता फक्त एडिट केला ना. आता लास्ट मोमेंटला तो
केस पाय ना किती ती मध्येच आटकून राहिले ते. त्याच्या डोक्यात एकदम छान परे फुल अटकलेले आहे. वैशाली ते आमच्या ताई खूप मेहनती, ते 2 शब्द म्हणतील पण त्यांना फार झोप आली आता ताई सध्या. रात्री 2 रात्र जागलेल्या आहे म्हणून त्यांना आता झोप येते, पण तरी त्या प्रोजेक्ट करतात. हे पूर्ण करायचंय, त्यांचे हे डोळे पूर्ण नाही करायचं आपल्याला, हे पूर्ण त्यांच्या करायचं. डोळ्यातून बघू शकता पूर्ण काय. करायचंय वर, आणि मग मी घरी जाऊन छान झोपणार आहे. आणि ही तिकडे पण फार झोप आली, आता ते शब्दात सांगू शकत नाही. संबधी झोप आली मला तर. पण किती आमचं झोप आली? struggle खूप चालू आहे. देवदास एवढे केस कोण वाढवले खरं खरं देवदास सांग. देवदास खरं म्हटलं तर त्याला इतका डेंजर असा गम झालेला आहे. त्या गम मध्ये त्यांनी ते स्लोगन लिहिलं होतं, ती येणार. त्या गमनी पुरी बॉटल भरली त्या आपण. गमनी पूर्ण bottle. हा ती ही तर फक्त नावासाठी, खास तर ती येणार आहे. का आली काय माहित. जसं की आता 4:45 झालेले, 4:45 बी आम्ही आमचं काम चालू, 4:45 झालं. हा पाहून एकदम डेडिकेशनने चालू आहे. एकदम डेडिकेशन चालू आहे. तर आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की आज अपेक्षा बिपेक्षा काही नाही, आमच्या डोळ्यात फक्त झोप आहे. हा. प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. हा आम्हाला बी अशी अपेक्षा आहे की तुम्ही बकचोदी कमी करा, काम ज्यादा करा. ये बड़ी अच्छी बात कही आप. चला कामाला लागा रे भाऊ. याला म्हणजे रिपोर्ट आता- मारा आणि फॉलो करून टाका, कमेंट मध्ये 4 शिवाय शिल्लक द्या. याची आयडी देऊन टाका का? आदित्य मी मेन्शन करून टाकतो गाईस पिन मध्ये, आदित्य ढवळे पुढं चालन. तू कुठं चालला? धन्यवाद दादा आल्याबद्दल. घरी चालला? आता झोप आली. सध्या काय ना आमच्या अशा अवतार आहे ना, आम्हाला स्वतःच तोंड पण वाटलं नाही, तर आम्ही हाच ब्लॉग नाही का उद्याच्या दिवशी कंटिन्यू करू. उद्या तारीख आहे, म्हणजे ती तारीख सध्या आजच आहे पण उद्या होईल. कारण उद्या या मॅडम सॉरी या ताई ह्या मॅडमची उद्या फेस बघा आफ्टर अँड बिफोरचा. हे पण खूप थकले, यांनी इतकी मेहनत घेतली. जॉबवरून आल्या हाफ डे सांगून येते सांगून आलेच नाही. कुठंच आणि मी 5 वाजेपर्यंत काम करते, पण बघू शकता तुम्ही. पण गाईज या ताई खूप मेहनती. लोकांनी किती नाव ठेवले तरी त्यांनी त्यांचं काम एकदम प्रामाणिकपणे केले. लोकांनी किती नाव ठेवले तरी काही होणार नाही. मान्य आहे कला यांची आहे, पण यांना पण समर्थक आम्ही दिलेलं आहे. हा ह्याच गोष्टीवर आज उगाई दोन समर्थक तर तसे आणि तो खूप सारे आमचा स्वयं प्रोजेक्ट हा साईली सांगितला होता, पण हा नुसता फोन बघतोय, यांनी काहीच नाही केलेलं आहे. म्हणजे हे सिद्ध झालेलं आहे की ह्या ग्रुप मध्ये किती पण बॉईज असले तर गर्ल शिवाय काहीच होऊ शकत नाही. चला रे घरी चला रे, आता हे सांभाळून घेते. चला उठा रे. आमच्या आंटी आणि हा यांचा मुलगा बघा, एक झोपलेला आहे, एक झोपलेला आहे, एक इथं बसलाय, त्याला मच्छर चावत आहे. पण तरी काही जमा तुला थोडस. हे काय होतं रे भाई. 2 hours later. तर आता बघा रात्रीचे सकाळ झाले, टाइम बघू शकता 6 वाजले. 6 वाजले. तोंड पास सगळ्याचे केलं, पूर्ण फिनिश केलं. काम कम्प्लीट झालेलं आहे. तर आता संध्याकाळी आपण भेटूया. संध्याकाळी कशासाठी भेटायचंय? काय अरे 2 घंटे थांबायच्या रितेश युस्टर फक्त. रितेश बरोबर 8 वाजता येतो. आज नाही येत लवकर. तर आता फायनली आपलं आर्ट झालेलं आहे कम्प्लीट. चला भेटूया डायरेक्ट कुठं संध्याकाळी. कुठं भेटायचंय? भेटायचं आपल्याला. इथंच भेटू आपण परत. इथं आपण स्टेज लावू. One eternity later.
पाहू शकता तुम्ही. आता मी व्हिडिओत क्लिपा टाकली असं की त्या दिवशी टाइम भेटला नाही आम्हाला व्हिडिओ बनवायचा. तर आता या आता आम्ही फ्रेम काढली आमची, आता आम्हाला न्यायची तिथं, आम्ही फक्त गर्दी कमी व्हायची वाट पाहतोय. ठीक आहे कामाचं झाली की नाही. आम्ही लगेच निघून जाणार आहे. आणि लवकरात लवकर आम्हाला याचं एकदम चांगलं ठिकाण बघायचं यायला ठेवायला. हा, तुमच्या नजरेत कोणतं ठिकाण असेल की हे आर्टवर आपण जे ठेवू शकू कमेंट मध्ये कमेंट करून सांगा पटकन कुठे ठेवायची. इकडे डायरेक्ट पोरं विचारत पडले की आता हे कसं न्यायचं, पण आम्ही शेवटी कसं तरी नेणार आहे. एकदम आमचे धम्मा एकदम टेन्शन मध्ये आलेले. खूप त्रास आहे काही खूप असा इतका खूप त्रास आहे. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. काय ब्लॉगर बनेगा रे तू?